नमस्कार मित्रांनो, स्वामी भक्तीची या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। एक असा क्षण जो तुमच्या आयुष्यातील गरिबी, संकट आणि पैशांची चणचण कायमची संपवून टाकू शकतो। कित्येक महिने झाले, कित्येक वर्ष झाले तुम्ही कष्ट करत आहात, तर तो कष्टाचे फळ आता अगदी जवळ आले आहे। येणारी गुरुपौर्णिमा ही केवळ एक तिथी नाही, तर ब्रह्मांडात घडणाऱ्या एका महासंयोगाची सुरुवात आहे। ज्योतिषशास्त्रानुसार या गुरुपौर्णिमेपूर्वीच ग्रहाचा राज्य आणि भाग्याचा कारक असलेला गुरु ग्रह काही राशींवर आपली अफाट कृपा वर्षवणार आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। जर तुमची राशी या 5 भाग्यवान राशीपैकी एक असेल, तर येत्या काही दिवसात तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडू शकतो। रखडलेली कामे पूर्ण होतील, नशिबाचे दारे उघडतील आणि अचानक धनलाभाचे असे योग येतील ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल। पण थांबा, हा लाभ सर्वांना सारखा मिळेल का? तुमच्या राशीसाठी नेमका कोणता उपाय करायचा आहे आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत, हे सर्व आपण या आजच्या छोट्याशा विशेष व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातक ठरतं। चला तर मग जाणून घेऊया त्या 5 भाग्यवान राशींविषयी। मित्रांनो, हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात गुरुपौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे। गुरु हा ज्ञानाचा, भाग्याचा, विवाहाचा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे धनाचा कारक मानला जातो। जेव्हा कुंडलीत गुरु बलवान असतो, तेव्हा रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही। या वर्षीची गुरुपौर्णिमा अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे, कारण या काळात गुरु आणि इतर ग्रहाची अशी स्थिती निर्माण होत आहे जी थेट महालक्ष्मी योग आणि कुबेर योग तयार करत आहे। यामुळे काही विशिष्ट राशींच्या आयुष्यातील 7.5 अडथळे आणि कर्जाचा डोंगर एका झटक्यात नष्ट होणार आहे। चला आता वेळ न घालवता थेट वळूया आपल्या पहिल्या भाग्यवान राशीकडे। पहिली रास आहे मेष। मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ जणू काही वरदान ठरणार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या आर्थिक अडचणींचा सामना करत होतात, त्या आता संपणार आहे। तुम्ही कित्येक कष्ट करत आहात, त्याच्यासाठी तुम्हाला फळ मिळणार आहे। धनलाभ तुम्हाला कसा होणार आहे? नोकरीमध्ये पगार वाढ किंवा अचानक बोनस मिळण्याची शक्यता आहे। तुम्ही कोणतेही काम करत असाल तर त्यात तुम्हाला प्रगती मिळणार आहे। व्यापाऱ्यांना नवीन डील मिळू शकते, मोठा नफा होणार आहे। अडचणींवर तुम्ही खूप मोठे मात करणार आहे। जुने कोर्ट कचेरीचे वाद मिटतील, जुने वाद संवाद मिटतील आणि तुम्ही पुढे जाचाल। विशेष तुम्हाला ह्यावर उपाय सांगणार आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा आणि गरजूला हरभऱ्याचे डाळ दान करा। आता दुसरी रास कोणती आहे? सिंह रास। दुसरी रास सिंह आहे। सिंह राशीच्या जातकांवर गुरुग्रहाची थेट दृष्टी असल्यामुळे समाजात मान सन्मान वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील। तुम्हाला धनलाभ आता कसा होणार आहे? जर तुम्ही रिअल इस्टेट किंवा शेअर्स मध्ये गुंतवणूक केली असेल तर मोठा परतावा मिळणार आहे। तुम्ही कोणत्याही पार्टनरशिपमध्ये असाल किंवा स्वतःचा व्यवसाय काय असेल तर त्यात तुम्हाला खूप मोठी रक्कम मिळणार आहे। वडिलोपार्जित संपत्तीतून सुद्धा तुम्हाला खूप मोठा लाभ होणार आहे। करिअरच्या गोष्टीत म्हणलं तर बेरोजगार तरुणांना नामांकित कंपनीत नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे। तुम्ही खूप दिवस झाले कंपनीत कामाची वाट बघत होता, तुम्हाला अजिबात काम नव्हते, बेरोजगार होता तुम्ही, तर तुम्हाला आता खूप मोठ्या मोठ्या कंपनीतनं तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल येणार आहे। विशेष उपाय, ह्याच्यावर विशेष उपाय आहे। तुम्हाला विष्णू सहस्त्र नामाचे पठण करा आणि कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावा। तिसरी भाग्यवान रास कोणती? तर तिसरी भाग्यवान रास आहे तूळ। तुमच्या राशीसाठी हा काळ आर्थिक सुबत्ता घेऊन येत आहे। तुम्हाला धनलाभ कसा होणार आहे? तर व्यवसायात अडकलेले पैसे अचानक मिळतील। परदेशातून धनलाभाचे खूप मोठे योग आहेत। तुम्ही परदेशात कोणते व्यवसाय करत असाल किंवा पार्टनरशिपमध्ये असाल तर तुम्हाला खूप मोठे धनलाभ होणार आहे। किंवा तुम्ही परदेशात काही कामाला असाल, कोणत्या मोठ्या नोकरीला असाल तर तुम्हाला खूप मोठे धनलाभ होणार आहे। स्वतःचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायात तुम्ही केलेली गुंतवणूक आणि त्याच्यामुळे अडकलेला पैसा तुम्हाला अचानक परत मिळणार आहे। कौटुंबिक सुख तुम्हाला खूप छान मिळणार आहे। घरात आनंदाचे वातावरण राहतील, कारण की कित्येक महिन्यापासून तुमच्या घरात कटकट वटवट चालू होती, खूप भांडणं चालू होती, तर तुमचे हे भांडणं मिटणार आहेत आणि नवीन वाहन किंवा वास्तू खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहेत। विशेष उपाय, गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करून तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावावा। चौथी भाग्यवान रास कोणती? तर चौथी रास आहे धनु।
धनुराशीचा स्वामी स्वतः गुरुग्रह आहे, त्यामुळे या गुरुपौर्णिमेला तुम्हाला दुप्पट लाभ मिळणार आहे. तर धनलाभ तुम्हाला कसा होणार आहे? तुमच्या बुद्धीच्या आणि कौशल्याच्या जोरावर तुम्ही मोठा आर्थिक फायदा करून घ्याल. लॉटरी किंवा अचानक लॉटरी सदृश्य धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला तुम्ही विचारही केला नसेल असा तुम्हाला मोठी लॉटरी लागणार आहे. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत म्हणलं तर जुन्या आजारांमधून मुक्तता मिळणार आहे. तुमचे कितीही मोठे आजार असेल तर तुम्ही त्यातनं मुक्त होचाल, ज्यामुळे वैद्यकीय खर्च थांबेल. तुम्हाला विशेष उपाय आपल्या गुरूंना किंवा घरातील मोठ्या व्यक्तींना पाय सोडून नमस्कार करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. आता शेवटची आणि मेन रास म्हणलं तर 5वी शेवटची भाग्यवान रास आहे मीन राशीच्या जातकासाठी हा काळ सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. धनलाभ तुम्हाला कसा होणार आहे? पैशाची जी कमतरता तुम्हाला सतत जाणवत होती ती आता दूर होणार आहे. तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीला तुमच्याकडे पैसे आहेत का नाही विचार करत होता तर ती आता चिंता दूर होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तुमच्या मनात कोणताही नवीन व्यवसाय असेल, कोणतेही नवीन काम असेल ते तुम्ही सुरू करू शकता, कारण की हा काळ सर्वोत्तम आहे. तुमची भाग्यवान वृद्धी, नशिबाची पूर्ण साथ मिळाल्यामुळे कमी कष्टात जास्त फायदा होणार आहे. विशेष उपाय: गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरात जाऊन पिवळे मिठाई किंवा लाडू अर्पण करा. तुम्हाला मित्रांनो, जरी या 5 राशीचे भाग्य उजळणार असले तरी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही या चुका केल्या तर येणारे लक्ष्मी पाऊल मागे फिरू शकते. घरात शांतता ठेवा. पहिली गोष्ट, ज्या घरात कटकटी असाल तिथे लक्ष्मी टिकत नाही. दुसरी गोष्ट, गरिबांचा अपमान करू नका. गुरुवारी किंवा गुरुपौर्णिमेला दारात आलेल्या कोणालाही याचकाला रिकाम्या हाताने पाठवू नका. तिसरा महाउपाय: गुरुपौर्णिमेच्या रात्री पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा. यामुळे पितृदोष आणि गुरुदोष दोन्ही शांत होतात आणि धनाचे मार्ग मोकळे होतात. तर मित्रांनो, या होत्या 5 भाग्यवान राशी ज्यांना या गुरुपौर्णिमेपूर्वीच ब्रह्मांडात आणि गुरुग्रहाच्या कृपेने प्रचंड धनलाभाचे योग येत आहेत. पण व्हिडिओ संपण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. नशीब फक्त त्यांना साथ देतं जे कर्मावर विश्वास ठेवतात. जर तुमची रास या 5 राशींमध्ये नसेल तर अजिबात निराश होऊ नका, कारण खऱ्या मनाची भक्ती, गुरुचे आशीर्वाद आणि तुमचे प्रामाणिक कष्ट कोणत्याही अपयशाला यशात बदलू शकतात. गुरु माऊलीचे आशीर्वाद सर्वांना सारखेच असतात. फक्त गरज असते ती आपण आपले कर्म सुधारण्याची. मला आता तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवी. खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची रास कोणती आहे हे नक्की लिहून पाठवा. जर तुमच्या राशीवर काही संकट असेल तर आम्ही कमेंटमध्ये तुम्हाला त्यावर सोपे उपाय सुचवू. तसेच कमेंटमध्ये जय गुरुदेव किंवा ओम गुरुवे नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून गुरुपौर्णिमेची सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात पोहोचेल. तुम्हाला आजची ही माहिती थोडी जरी फायदेशीर वाटली असेल तर या व्हिडिओला आताच एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही वेळेत योग्य उपाय करता येतील. आणि हो, अशाच नवनवीन सखोल ज्योतिष विषयी माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बेल आयकॉन बटन दाबून ऑलवर क्लिक करा. चला तर मग गुरु माऊलीच्या चरणी प्रार्थना करूया की येणारी गुरुपौर्णिमा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अफाट धनसंपत्ती घेऊन येऊ. पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि भाग्य बदलणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपले लाडके चॅनल. स्वतःची काळजी घ्या, कर्मावर विश्वास ठेवा. धन्यवाद. शुभ गुरुपौर्णिमा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करून जावा. धन्यवाद.